नमस्कार, मी गणेश मोरे. आपण पाहताय सिटी प्लस मराठी. सध्या आपण पिंपरी चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो या ठिकाणी आहोत. 2 दिवसापूर्वी जी या ठिकाणी जी दुर्घटना घडली, आपण व्हिज्युअलमध्ये जर पाहिलं तर हीच ती जागा आहे. ह्याच ठिकाणी जी इमारत कोसळली आणि त्या इमारतीच्या खाली जवळपास 20 ते 22 लोक अडकली होती. मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेला तब्बल 72 तास उलटले आहेत. आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं, तर एका व्यक्तीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समजतंय. मात्र अद्यापही 8 ते 9 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य तर सुरू आहे, तरी पीडितांच्या नातेवाईकांनी मात्र बचाव कार्य संथ गतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. निश्चितच बचाव कार्य हे संत गतीने चालू आहे, हे मी नाही सांगत आहे. त्यांचे जे नातेवाईक आहे तर ते सांगतात आहे. आता त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली तर त्यांचा जो रोष आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे की बाबा काल 6 पर्यंत तर डंपर आले नव्हते किंवा JCB कमी पडले, पाईपलाईन कमी पडले, हे सगळं त्यांचं म्हणण्याचा रोष आहे. परंतु आयुक्तांशी देखील चर्चा केली तर त्यांचं म्हणणे देखील बरोबर आहे की बाबा आपण जर घाई केली तर ती पूर्ण बिल्डिंगच पुढे ढकललेली, जी जमीनग्रस्त झालेली आहे, ती मलब्याखाली अडकलेली, तर ते पुढे ढकलले जाते. त्यांचे बरोबर आहे. आमच्या माहितीनुसार म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की आतापर्यंत सगळी माणसं बाहेर यायलाच पाहिजे. अजूनही संत गतीने काम चालू आहे. आयुक्तांनी पाहणी केली, वरती जाऊन पाहिलं. हा जो कचऱ्याचा जो डोंगर आहे, हा डोंगर कोसळून त्या इमारतीवरती कोसळला आणि ती इमारत अक्षरशः जमीनदोस्त झाली. आणि त्याच इमारतीखाली जवळपास 18 ते 19 लोक अडकली होती. त्यातून जवळपास 9 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. काल त्यामधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अजून 8 लोक त्या इमारतीखाली आहेत. नातेवाईकांचा जोर होत आहे की JCB कमी आहे, काम थोडंसं इथे आहे तुम्ही बघताय. नातेवाईकांचा आरोप आहे. नातेवाईकांना त्यांच्या भावना आपण समजू बरोबर. शकतो. आपली आपण कोणी जवळचं असतं आपल्याला तेच वाटत असतं. परंतु ज्या स्पीडने पहिल्या दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्या स्पीडने चालू आहे. मागच्या 3 वर्षापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं आणि शहरामध्ये जो 1283 मेट्रिक टन कचरा होतो तो कचरा या ठिकाणी डंप केला जाणार आणि त्यातून 700 मेट्रिक टन कचरा या प्रकल्पाच्या माध्यमातून नष्ट होणार, अशा प्रकारचा उद्देश प्रकल्पाचा सांगितलं. असा उद्देश असताना देखील या ठिकाणी जे डोंगर आहे त्या कचऱ्याचे ते काही कमी झालेले नाही. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकासह संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 23 लोक या ठिकाणी अडकलेले होते. त्यापैकी 12 लोक ही बाहेर काढण्यात यश आलं. एकदम मृत्यू झालेला आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. उरलेले जे 10 व्यक्ती आहेत ते अजूनही त्या इमारतीखाली, जळलेल्या इमारतीखाली आहेत. शर्थीचे प्रयत्न चालू आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी. नातेवाईकांचा आक्रोश होतोय की प्रशासनाकडून पाहिजे त्या फोर्सने, पाहिजे तेवढी यंत्रणा न लावता काम चालू नाहीये. लवकरात लवकर आमच्या लोकांना बाहेर काढा. 3च JCB आणि पॉपलाईन चालू त्याचं कारण तुम्ही सांगू शकता का? आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी JCB आणि पॉपलाईन लावले जातील तो मलबा सरळ खाली येऊन पुन्हा एकदा त्या भिंतीला इजा पोहोचू शकतो. ती भिंत, ती जी बिल्डिंग आहे ती पुन्हा एकदा खाली येऊ शकते आणि जे 8 लोक जे आतमध्ये आहेत त्यांना पुन्हा एकदा इजा होऊन दगा होऊ शकतो. त्यांचा तो दगा फटका होऊ नये त्या दृष्टिकोनातून अग्निशामक दल NDRFची जी टीम आहे ती आतमध्ये जाऊन काम करते आणि ऑलरेडी 2 लोक त्यांना लोकेट झालेली आहेत. हा जो डोंगर जो आहे तो क्विक पद्धतीने जर काढला तर अजून हा कचऱ्याचा डोंगर त्या इमारतीवरती कोसळू शकतो. याच्यावरती खरं तर SIT चौकशी लागू झाली पाहिजे आणि याच्यात जो पण दोषी आहे तो ठेकेदार असेल किंवा पर्यावरणाचे जे अधिकारी आहेत संजय कुलकर्णी ते असतील, त्या सर्वांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे. याचबरोबर मनसेचे नेते सचिन चिखले, शिवसेनेचे चेतन पवार यांनी देखील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही शिवसेना म्हणून आपली काय भूमिका राहणार? आम्ही यापूर्वी देखील मी सांगितलं की जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची SIT नेमून याची चौकशी होत नाही आणि जोपर्यंत या घटनेला जे जबाबदार आहेत म्हणजे ठेकेदार असतील किंवा ज्या कंपनीला हा ठेका दिलेला आहे ती कंपनी आणि पर्यावरणाचे अधिकारी त्या ठिकाणवरती गुन्हा दाखल हा झालाच गेला.
तसेच बचाव कार्य आणि प्रशासनाच्या भूमिकेच्या बाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी काय माहिती दिली ते पाहूयात. एनडीआरएफच्या जवानांना जी स्पेस पाहिजे होती, जागा पाहिजे जाण्यासाठी पहिल्या माळ्यावरती, ती आता उपलब्ध झालेली आहे. त्या आतमध्ये जात आहेत. आता काही ठिकाणी बीम मारवा येतोय, तर ते ओढण्यात काही मशीन त्यामुळे बंद केले, कारण तिथे 20 एनडीआरएफचे लोक आहेत. आता रेस्क्यू त्यांना एक्झॅक्टली त्या स्पॉटला जिथे हे लोक अडकले आहेत तिथे ते पोचण्यासाठी त्यांना तो एक पिलर ओढून काढायचा आहे. आता पिलर ओढून काढतील आणि ड्रिल करून मग ते स्लॅब हटवण्याचे काम चालू. NDRFची टीम त्या ठिकाणी काम करते. एनडीआरएफ ही भारतातील सर्वात ट्रेंड मॅन पॉवर आहे रेस्क्यू ऑपरेशन. त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे जे जे शक्य आहे ते सगळं ते करतात. मशीन 100 आणण्याचा पॉईंट नाही इथे, कारण त्या बिल्डिंग मध्ये एंट्री करून त्या लोकांना लोकेट करणं मशीनचा विषय नाहीये. एका वेळेला किती मशीन तिथे लावणार, कारण लोकांचा जीव पण रेस्क्यू ऑपरेशनचे लोकांचा पण जीव धोक्यात होऊ शकतो. काही अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करतो का आपण आतमध्ये? सगळं त्यांच्याकडे जे जे इक्विपमेंट आहेत ते सर्व करतात. घटना घडल्या पण जनता काय करणे म्हणजे ती शक्यता असं बोललं जातं. पाठीमागे आपलं खांबचं काम चालू ते जास्तीपणे ते चाळीस किंवा आपलं काम करतात. आता आम्ही जाऊन बघून आलो. तिथून ते सुटलंय तिथे अक्षरशः एक जसं डोंगरावरती एखादं तळ असतं तसं तळ निर्माण झालं. हा इथून असा रस्ता जातो आणि त्या रस्त्याने ऍक्च्युली वरपर्यंत गाड्या जायच्या. त्या रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा झालाय, त्याच्यात ते पाणी कंटिन्युअस आणि त्या फोर्सने त्याची विस्कॉसिटी वाढली. काय मोठा जो डोंगर आहे तो जवळजवळ 50 मीटर लांब आहे. 50 मीटर वरनं तो सुटल्यामुळे तिथून पाण्यामुळे पाण्याच्या फोर्समुळे असेल तो सुटला आणि तो जवळजवळ आता ही बिल्डिंग त्या बिल्डिंग मध्ये 7 मीटरचा रस्ता होता ना, 18 मीटर नाही मधल्या त्या दोन बिल्डिंगच्या मध्ये 18 मीटरचा तर तो क्रॉस केलाच. शिवाय ही बिल्डिंग त्या इतक्या फोर्सने ढकलली की तो 7 मीटरचा रस्ता क्रॉस करून ही बिल्डिंग त्या 2 बिल्डिंग वरती आपटलेली. दुसरी शक्यता बायोमान्यचं काम 6-7 वर्षापासून चालू आहे, तरी हा डोंगर तसा तसाच दिसतो. बायोमायनिंगचं काम आता सेकंड फेज मध्ये इथे सुरू होणार. कधी सुरू होणार? बायोमायनिंग चालू आहे. फर्स्ट फेज मध्ये तिकडे चालू आहे. फेज 1 फेज 2 आता इथे सुरू करणार. बायोमायनिंग करून जागा पण लागते ना. किती वर्षांचा हा कचरा आहे? हा आता आपला डेपो सुरू झालेला आहे. तेव्हापासून 15-20 वर्षापासून लिगसी वेस्ट होतं त्याला. साधारण अजून पूर्ण रेस्क्यू व्हायला किती वेळ लागू शकतो एक अंदाज? मला वाटतं आता जर किती वेळ लागतो तर कचरा जो आहे आतमधल्या बाजूला निघाल्यानंतर बिल्डिंग जे स्ट्रक्चर सोडतीये तर ते सोडल्यानंतर आपला ऑपरेशनचा टाइम पुढे एक्सटेंड होतो. आता आपल्याला हे क्लिअर करणं योग्य नाही होणार की आपण आतमध्ये एक्सेस मिळवणं, परंतु तो मिळाल्यानंतर ना पुढचे कन्सिक्वेन्सेस जे कचरा जसं जसं सरकतंय बिल्डिंग साथ सोडतीये, कारण स्ट्रक्चर डॅमेज झालेलं आहे तिचं आणि आपल्याला आता आपल्या जवानांची काळजी घेत आतमध्ये एंट्री मिळवणे, त्यामुळे त्याला ऑपरेशनला एक्झॅक्ट किती वेळ लागेल त्या आत्ता सांगता येणार नाही. हा, आणि हा जो स्टॉप जो घेतोय आपण ब्रेक की आपण काम थांबवतोय, हे लेअर वाईज काम करते. एकदा आम्ही काम करतो, एकदा मशीन काम करते, एकदा आम्ही काम करतो, आता आमचे जवान काम करतात, एनडीआरएफची टीम आतमध्ये काम करते म्हणून मशीन, कारण ड्यू टू व्हायब्रेशन परत ते त्याची हरकत झाली. तुम्ही जे म्हटलं की पाया सोडतीये, बिल्डिंग सोडतीये, पायापासून सोडते का वरचं लेअर? नाही, फाउंडेशन तिचं जागेवर आहे, बिल्डिंग वरनं सरकली आहे. बिल्डिंगचे पार्ट जे आहेत ना जसा कचरा हे होतो तसं हळूहळू सुटते. आपण या घटनेचा वारंवार लाईव्ह तुम्हाला दाखवत राहू आणि या घटनेवरती नजर ठेवून राहू. पाहत राहा सिटी प्लस मराठी. धन्यवाद.